हं. ना माझं नाव अमोज प्रकाश चव्हाण, वय 28 वर्ष, शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पत्ता राहणार आनंदवाडी, पोस्ट हर्सूल, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. आणि आम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहे. आमचं सुरुवातीचं पूर्ण टोटल क्षेत्र आहे 12 एकर. त्याच्यामधलं आम्ही आता टोटल आमच्या लागवडीखाली, ड्रॅगन फ्रूटची लागवडीखाली 4 एकर लावलेलं आहे. आधी सुरुवातीला आम्ही पारंपरिक पिके म्हणजे उडीद, मूग, कापूस, तूर या पद्धतीने पारंपरिक पिके घेत होतो. पण त्याच्यामध्ये उत्पन्न, सरासरीचं उत्पन्न एकदमच कमी निघायचं. कापसाचा विचार केला तर एकरी 3 ते 4 क्विंटलच्या वर जायचंच नाही. आणि ही जी आमची जमीन आहे एकदम मुरमाड जमीन आहे, हलक्या दर्जाची जमीन आहे आणि याच्यामध्ये एकदमच कमी उत्पन्न व्हायचं. त्याच्यामधून जेवढं उत्पन्न निघायचं त्याच्यापेक्षा अर्धा खर्च तर नुसता आपल्या लागवडी, आपल्या काय म्हणते लेबर खर्चच व्हायचा. त्याच्यामुळं आम्ही काहीतरी नवीन पिकाला, आपल्या जुन्या पिकाला फाटा देत नवीन पिकाचं उत्पन्न घ्यावं या दृष्टीने मी काहीतरी सर्च करत होतो. आधी यूट्यूबवर ड्रॅगन फ्रूटचे व्हिडिओ पाहिले. त्याच्यानंतर मी स्वतःहून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्हिजिट देणं, नवीन नवीन शेतकऱ्याविषयी त्यांच्याकडून माहिती, ड्रॅगन फ्रूटविषयी माहिती घेणं, कलेक्ट करणं. नंतर हे याच पिकाचं सर्व आपण 15 ते म्हणजे 12 ते 6 महिन्याच्या आतमध्ये, आपण कालावधीच्या आतमध्ये आपण त्याची माहिती सर्च केली, गोळा केली. त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्या इथे एक पाण्याचा सोर्स पण कमी आहे आणि ड्रॅगन फ्रूट एक पीक असं होतं, म्हणजे याच्याकडे वळण्याचं कारण एकच होतं की आमच्या इथे पाण्याचा सोर्स एकदम कमी आहे. एकदम डोंगराळ भागाजवळ असल्यामुळं ते पाण्याची पातळी एकदम डाऊन असल्यामुळं पाणी एकदम कुठलंही पीक केलं तर आपण करू शकत नाही. तर म्हणून ड्रॅगन फ्रूटला एकदम पाणी कमी लागतं. त्या उद्देशाने आम्ही ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळलो. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीचं झालं तर एक गोष्ट कसं राहते, आता ड्रॅगन फ्रूट एक कॅक्टस जातीचं एक फळ पीक आहे. तर या कॅक्टसला काय राहते, एक तर पाण्याची गरज एकदम कमी राहते. त्याच्यामुळे लागवड करताना याला एक मेन राहते पोलचं सपोर्ट राहते, कारण की वेलवर्गीयमध्ये मोडते, त्यासाठी पोलचा सपोर्ट आणि रिंग वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागते त्याला. आणि ते वेलवर्गीय असल्यामुळे त्याला सपोर्टची गरज म्हणजे बंधनकारकच राहते. त्या सपोर्ट दिल्याशिवाय ते हे होऊ शकत नाही. फक्त ड्रॅगन फ्रूटचं असं राहते काय, सुरुवातीला फक्त इनिशियल कॉस्ट आपल्याला थोडीशी जास्त लागते. आम्ही 1.5 एकरापासून केली होती सुरुवात. आता सध्या लागवड करत करत आम्ही 4.5 एकरापर्यंत वाढवली. आणि त्याच्यामध्ये अजून पिकाचं झालं तर उत्पन्न आपल्याला लागवड केल्यापासून तर ते आपल्याला 15 ते 18 महिन्यापासून फुल फ्लेजमध्ये, जे म्हणजे आपण आपलं याच्यामध्ये कमर्शियल प्रोडक्शन घेऊ शकतो, तिथून सुरू होऊन जाते 15 ते 18 महिन्यापासून. त्याच्यानंतर आपल्याला दरवर्षी आपल्याला त्याचं सायकल राहते, मेपासून तर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत सायकल राहते. त्या वेव्समध्ये 6 ते 7 हार्वेस्टिंग होतात त्याच्या. तर आपल्या उत्पन्नाचं झालं तर आपल्याला पहिल्या 3 वर्षानंतर त्याचं उत्पन्न कमीत कमी आपल्याला एका एकरी पोल आणि रिंग पद्धतीमध्ये जर केलं तर आपल्याला 10 टनाचं ॲव्हरेज मिळते. व्यवस्थित मॅनेज केलं त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकते. आपल्याला मिनिमम जर 10 टनही मिळालं तरी आपल्याला आता सध्याचा रेट, मार्केट रेट पकडता, याचा रेट आता 130 रुपयापासून तर 200 रुपये किलोपर्यंत आहे रेट त्याचा. तर याचा हिशोब केला असता आता आमचं सध्या 1.5 एकरामध्ये चालू आहे फळ तोडणी. आणि यावर्षी आपल्याला नेक्स्ट इयरला अजून यावर्षी आपल्याला नवीन जी लागवड केली त्याच्यामध्ये अजून उत्पन्न निघेल. तर आमचं लागवड केल्यापासून तर आत्तापर्यंतचं उत्पन्न 15 टनाच्या जवळपास झालं. तर यावर्षी मला ॲव्हरेज कमीत कमी 13.5 टनापर्यंत होईल यावर्षीचं उत्पन्न. आणि याचा मार्केट रेट 100 रुपये पकडला तरी 13 लाखाचं उत्पन्न होईल आपल्याला, 13 लाखाचं उत्पन्न होईल. आणि राहिला मशागतीचा विषय याचा. मशागतीचा काही नाही, हे कॅक्टस प्रजातीमध्ये मोडल्यानंतर आणि निवडुंग वर्गात मोडल्यानंतर कसं राहते ना, डोंगराळ भागात कसं लागवड केली आणि थोडंसं मेंटेनन्स केलं याला तरी काही भे नाही याला. आणि याचं काय खताचं नियोजन असं काही नाही, आपण रासायनिक पद्धतीने करू शकतो आणि सेंद्रिय पद्धतीने करू शकतो. सेंद्रिय पद्धतीने म्हणजे आम्ही स्वतः सेंद्रिय पद्धतीनं 80% सेंद्रिय पद्धतीने करतो आणि जे 20% उरलेलं राहते ते आपण रासायनिक पद्धतीने करतो. रासायनिक पद्धतीमध्ये राहते याला काय एकदम मुळं नाजूक असल्यामुळे याला प्रति झाड 10 ते 5 ग्रॅमपर्यंतच आपण त्यांना फर्टिगेशन करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. तर त्याचा जे मशागतीचा खर्च
आणि याचा खर्च आहे ते जास्त नाही आहे. फक्त लागवडीचा खर्च जास्त आहे. फक्त राहिलं काय आणि दरवर्षी आपल्याला मेंटेनन्ससाठी लागवडीचं समजा आपल्याला कॉस्ट लागली 3.5 लाख रुपये समजा, तर त्याचे 10% आपल्याला फक्त दरवर्षी आपल्याला मशागतीसाठी लागणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त लागणार नाही आहे. आणि शेतकऱ्यासाठी एकच मी सांगू शकतो, की नवीन-नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आपण ज्ञानाची सांगड घातली आणि टेक्नॉलॉजीची सांगड घातली आणि त्याचबरोबर नवीन-नवीन येणारे पिकं जर आपण ॲडॉप्ट केले, तर आपल्याला शेतकऱ्याला चांगलेच उत्पन्न मिळू शकते. एवढं सांगू शकतो. धन्यवाद.